मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डिफरन्शिएशन आणि डिफरन्शिएशन मध्ये आपण बघतोय एक्सरसाइज तुमची 1.1 आणि त्याच्यामध्ये आता आपण बघणार क्वेश्चन नंबर 2. ओके, 1.1 च्या क्वेश्चन फर्स्ट मध्ये आपण काही कंपोजिट फंक्शन बघितले. ओके, आणि त्या कंपोजिट फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएशन करण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपल्याला क्वेश्चन 2 मध्ये काही तुमचे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत आणि त्या ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. बघा, फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे y cos x² a². ओके, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिला आहे आणि सांगितलं याला की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे याला तुम्ही डिफरन्शिएट करा डायरेक्ट, याला सिम्प्लिफाय करण्याची काही गरज नाही. नॉर्मल तुमचा हा क्वेश्चन आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा, मी अशा प्रकारे लिहितोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तुम्हाला आन्सर मध्ये लिहिताना व्यवस्थित लिहायचं आहे पूर्ण. ओके, मी असं लिहितो म्हणून तुम्ही असं लिहू नका. लक्षात आलं? तर चला बघा काय दिलंय, y cos x² a² आणि इथे म्हटलंय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलंय. मग बघा काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं तर हा होईल तुमचा dy dx होईल इज इक्वल्स टू d dx. कशाचा d dx होईल तुमचा? मग cos ऑफ x² a² चा तुम्हाला डिफरन्शिएट करायला लागणार आहे. मग सिंपल आहे, cos चा डिफरन्शिएशन काय होतं? cos चा फॉर्म्युला काय? d dx of cos x sin x. हा होईल तुमचा sin. मग x काय इथे पूर्ण x² a². मग इथे संपलं का? तर नाही, हा फक्त तुमचा x आहे का? तर नाही, x² a². मग परत काय करायला लागेल? इनटू d dx ऑफ. ओके, नेहमी आपण डॉट प्रोडक्ट देतो. ओके, गरज असेल तिथं आपण क्रॉस प्रोडक्ट तुमचं देत असतो. बघा d dx, मग d dx ऑफ काय येते? x² a². काय तुमचा d dx x² a². पुढे हा तुमचा ऍज इट इज sin x² a². आता d dx ऑफ x² a² काय तुमचा? d dx ऑफ x² काय होतो तुमचा? 2x होतो into 2x आणि a² काय तुमची कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह तुमचा होतं 0, म्हणून हा आहे तुमचा 2x 0. म्हणजे याला लिहिताना आपण लिहूया 2x sin x² a². बघा अतिशय सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. लक्षात आलं तुमच्या? ओके, जर तुम्हाला अजून याला व्यवस्थित लिहायचं असेल तर आपण इथे कोणता फॉर्म्युला वापरला? cos चा. इथे लिहायचं सिन्स. रिझनिंग मध्ये आपण लिहितो की नाही, इथे तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला लिहायचं असेल तर. थोडं एक्स्ट्रा लिहिल्यावर वरती ते थोडंसं व्यवस्थित अजून दिसणार. म्हणजे कोणता फॉर्म्युला आपण इथे यूज केला रिझनिंग मध्ये लिहू शकतो आपण. इथे लिहू शकतो d dx ऑफ cos x is equals to sin x. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म्युला इथे वापरायचा आहे, काही इथे अवघड नाही. बघा झाला तुमचा cos x चे डेरिव्हेटिव्ह असते काय असतं तुमचं? मायनस sin x असतं. ओके, इथे तुमचा -2x sin x² a². गोंधळ होऊ द्यायचा नाही. ओके, हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. काय होतं? -2x sin x² a². अशा प्रकारे मोकळं सुटसुटीत जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला इथे मिळतील. बघा 2 मार्कचा तुमचा हा क्वेश्चन आहे, काही अवघड आहे का नाही. 2 मार्क तुम्हाला अतिशय इझिली याच्यामध्ये मिळू शकतात. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, लिहून घ्या. पुढचा आहे तुमचा सेकंड तुम्हाला दिला आहे. सेकंड काय दिला बघू, तो पण सिंपल आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही. दिला y √ e दिलं तुम्हाला 3x 2 आणि इकडे दिला +5. ओके, बघा किती कंपोजिट फंक्शन दिले? √ पहिला डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल तुम्हाला √ चा. तो काढल्यावरती e⁻x चा काढायला लागणार, e⁻x चा काढल्यावरती परत तुम्हाला 3x 2 चा डेरिव्हेटिव्ह इथे काढायला लागणार आहे. म्हणजे 3-4 डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथे काढायचे आहेत. बघा काहीच अवघड नाही याच्यामध्ये. करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डिफरन्शिएट केल्यावरती काय येईल? dy dx इज इक्वल्स टू याला म्हणायला लागेल d dx ऑफ इथे तुमचा √e⁻3x 2 5. ओके, सेकंड क्वेश्चन सॉल्व करतो आपण. मग काय √x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा
डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स 1/2 x. ओके, आणि हा x पण जर कंपोजिट असेल तुमचा तर काय करतो आपण इथे डी बाय डी एक्स ऑफ तो x घेत असतो, बरोबर आहे. जर कंपोजिट असेल तर कंपोजिट नसेल तर इथपर्यंत आपण याला सोडून टाकू. त्याचा बघा मग अतिशय सोपं आहे. काय मी प्रत्येक वेळेस प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, तुमच्या लक्षात राहायला पाहिजे म्हणून. मग आहे 1/2 अंडर रूट मध्ये ऍज इट इज तुमची व्हॅल्यू e रेज टू 3x + 2 बघा, आणि हा +5 ऍज इट इज. पुढे इनटू d बाय dx. काय इनटू d बाय dx कसं आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह. तर हे अंडर रूट मध्ये जी व्हॅल्यू दिली आहे काय आहे व्हॅल्यू e रेज टू 3x + 2 आणि हा +5. ओके, म्हणजे ही टर्म तुमची ऍज इट इज येणार आहे 1/2 अंडर रूट ऑफ e रेज टू 3x + 2 +5. ही टर्म ऍज इट इज इनटू d बाय dx ऑफ e रेज टू 3x + 2. बघा +5 चा तुमचा 0 येणार आहे. e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचा तो येतो बघा d बाय dx ऑफ e रेज टू x येतो तुमचा e रेज टू x. परंतु हा फक्त x आहे का इथे तर नाही, कंपोजिट आहे. मतलब कंपोजिट असेल त्याचं पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागणार आहे. लक्षात आलं का. बघा आपण x चा डेरिव्हेटिव्ह काय घेत नाही. x चा डेरिव्हेटिव्ह जर आपण विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर काय येणार आहे बघा d बाय dx ऑफ x म्हणजे काय होतो dx ऑफ dx अपॉन dx होईल. dx dx काय होईल काय 1 आहे. म्हणून आपण x चा डेरिव्हेटिव्ह कधी काढत नाही विथ रिस्पेक्ट टू x असेल तर. ओके, जर विथ रिस्पेक्ट टू t v असं काहीतरी जर वेगळं असेल तर मग आपल्याला घ्यायला सिंपल काय करायचं तुम्हाला इथं e रेज टू x चा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग d बाय dx ऑफ e रेज टू x काय तुमचा e रेज टू बघा इथे e रेज टू 3x + 2. ओके, याचा झाला +5 चा डेरिव्हेटिव्ह चा 0 होतो म्हणून त्याला आपण तसंच ठेवलं आणि इनटू d बाय dx ऑफ. ओके, आता तुमचा कंपोजिट फंक्शन होता फक्त e रेज टू x होता का फक्त e रेज टू x होता का नाही e रेज टू 3x + 2 होता म्हणून परत काय ना d बाय dx ऑफ 3x + 2. लक्षात आलं. प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे जो पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह शिकतोय त्याच्या पण लक्षात आलं पाहिजे. ह्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे. ओके, इथे येणार तुमचं 1/2 अंडर रूट ऑफ e रेज टू 3x + 2 +5. ओके, अशा प्रकारे. आणि इथे येणार आहे इनटू e रेज टू 3x + 2 ऍज इट इज e रेज टू 3x + 2 आणि इनटू d बाय dx ऑफ बघा d बाय dx ऑफ 3x + 2. 3x चा डेरिव्हेटिव्ह काय 3 2 चा काय 0 म्हणून काय आलं इथे बघा परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो d बाय dx ऑफ 3x 3 का आला बघा d बाय dx हा x मी इथे लिहिला आणि हा 3 लिहिला dx dx कट झाला राहिला काय तुमचा 3. फॉर्म्युले कसे डेव्हलप झालेले आहेत. ओके, त्याचं रिझन आपल्याला माहिती जर असेल तर आपल्याला सॉल्व्ह करायला काही अडचण येत नाही. म्हणजे काय आला तो इनटू 3 आला. म्हणजे याला लिहिताना कसं लिहू शकतो आपण बघा 3e रेज टू 3x + 2 अपॉन मध्ये काय तर 2 अंडर रूट ऑफ e रेज टू 3x + 2 +5. हे झालं तुमचं आन्सर dy बाय dx. आन्सर आल्यानंतर त्याला मस्त एक बॉक्स करायचा. ओके, अशा प्रकारे काही अवघड तुमचं डेरिव्हेटिव्ह नाहीये. फक्त तुम्हाला सांगितलं गेलं की 12वी मध्ये गेल्यावर की 11वी मध्ये गेल्यावर की डेरिव्हेटिव्ह आहे इंटिग्रेशन आहे आणि खूप अवघड असा पार्ट आहे. काहीही नाही येतो. वेगळं काही करायचंय का नाही. फॉर्म्युला दिले फॉर्म्युलानुसार तुम्हाला एक्सपान्शन त्याचं करायचं आहे. दुसरं काही नाही. ओके, आणि ते प्रत्येक ठिकाणी रिझल्ट द्यायचे. इथे कोणता फॉर्म्युला वापरला आपण e रेज टू x वापरला. ओके, त्याच्यानंतर इथे परत काय वापरला तुमचा सॉरी इथे तुम्ही अंडर रूट ऑफ x चा वापरला इथे e रेज टू x चा वापरला. ओके, अशा प्रकारे रिझनिंग जर दिलं तर चांगली गोष्ट आहे. नाही दिलं तरी सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील जर व्यवस्थित लिहिलेलं असेल तर. पण तुम्ही रिझनिंग जर दिलं तर त्याचं इम्प्रेशन अजून जास्त तुमच्या त्या शेकरवरती पेपर शेकरवरती पडणार आहे. ओके, तुम्ही समजा असं म्हणू शकता पहिल्या 1-2 याला तुम्ही रिझनिंग दिलं बरोबर आहे इम्प्रेशन तुमचं पडलं पुढे तुमचं आन्सर जरी मधल्या स्टेप चुकलेले असले आन्सर जरी बरोबर असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. ह्या ट्रिक आहेत तुमच्या छोट्या छोट्या.
ओके, कशा प्रकारे आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे काय अभ्यास तर सगळेच करतात. ओके, परंतु काही गोष्टी असतात की आपण विसरल्यानंतर सुद्धा त्या गोष्टी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवता आले पाहिजे, तर ह्या त्या गोष्टी असतात. ओके, तर चला बघा अतिशय सोपं आहे. आता बघूया आपण पुढचा क्वेश्चन तुमचा थर्ड. ओके, मी शिकवत असतानाच मी व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्यायचा, त्याच्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा. ओके, मी तुम्हाला स्पेस देत असतो, व्हिडिओ पॉज करून घ्यायचा, अगोदर समजून घ्यायचं एक्सप्लेनेशन, नाही तर अगोदर लिहून घ्यायचं त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन समजून घ्यायचं. एकाच वेळेस दोन्ही करू नका, मी शिकवतो त्यावेळेस लिहू नका. तर चला मी तुम्हाला स्पेस देतोय लिहायला. ओके, तर बघा आता पुढचे तुमचं log of tan of x by 2. पुढचं दिलं तुम्हाला log of tan of x by 2. ओके, अशा प्रकारे तुम्हाला दिलेला आहे. ओके, पण दोन पार्ट करून घ्या, जास्त मोठा नाही, दोन पार्ट केलं म्हटल्यावरती सोपंच आहे, छोटंसंच आहे, परंतु लिहायला आपण व्यवस्थित जाईल. म्हणून त्याला म्हणतो मी इथे दिला तुम्हाला y इज इक्वल टू, मग म्हणूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काही अवघड नाही, डिफरन्शिएट केलं y ला तर काही तुमचा dy बाय dx इथे येईल तुमचा इज इक्वल टू d बाय dx. कशाचा? तर लॉग कशाचा घेतलाय तर tan चा. tan काय आहे x बाय 2. ओके, अशा प्रकारे आहे, अतिशय सिंपल आहे. बघा आता याच्यात काय पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युला वापरायला लागणार आहे log x चा. log x चा डेरिव्हेटिव्ह तुमचं येतं d बाय dx ऑफ log x 1 अपॉन x. ओके, हा x तुमचा नॉर्मल नाही आहे, कंपोझिट आहे, म्हणून परत तुमचा d बाय dx ऑफ जे काही कंपोझिट फंक्शन ते. ओके, त्याच्यानंतर log नंतर तुम्हाला घ्यायला लागणार फॉर्म्युला tan x चा. tan x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायला लागणार आहे, आणि परत हा x नॉर्मल आहे म्हणून त्याचा परत डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायला लागणार आहे. अशा प्रकारे याच्यात पण तुम्हाला 3-4 प्रकारचे डेरिव्हेटिव्ह आहेत, 3-4 फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत. काही अवघड याच्यामध्ये नाही. बघा मग काय तर बघा काय तर log x चा डेरिव्हेटिव्ह काय तर आता सांगितलं log x असतो तुमचा 1 अपॉन x. मग इथे तुमचा 1 अपॉन मग x चा टर्म काय दिली तुम्हाला x च्या ठिकाणी tan x बाय 2 लिहा इथे tan x बाय 2 लिहिलं. त्याच्यानंतर परत तुमचा डेरिव्हेटिव्ह d बाय dx आता कशाचा येईल तर ह्या tan x बाय 2 चा. ओके, d बाय dx ऑफ tan x बाय 2. काही अवघड याच्यामध्ये नाही, अतिशय सिंपल आहे. परत तुमचा हा tan ला तुम्ही लिहू शकता 1 अपॉन tan ला तुम्ही cot x लिहू शकता. 1 अपॉन tan ला काय लिहू तुम्ही cot लिहू शकता, मग लिहिलं cot x बाय 2. ओके, जिथे सिंप्लिफाय करता येईल तिथे करत चालायचं, सोडायचं आहे. मग d बाय dx ऑफ tan x बाय 2. मग tan चा फॉर्म्युला काय tan x चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. ओके, विसरायचं नाही. मग tan x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा इनटू sec स्क्वेअर x बाय 2. आता x बाय 2 आपण कंपोझिट फंक्शन आहे म्हणून परत काय d बाय dx ऑफ x बाय 2. ओके, मग अतिशय सिंपल आहे. बघा आता इथपर्यंत तुमचं आलं, मग याला लिहून घेऊया असंच असं cot. ओके, आता याला मी लिहिताना परत लिहितो. बघा cot x बाय 2 ला मी काय लिहू शकतो cos अपॉन sin, cos x बाय 2 अपॉन sin x बाय 2. इथे कट होतं म्हणजे इथे cot आणि sec स्क्वेअर दिला आहे, तो कट होऊ शकतो, त्याच्यामुळे मी असं लिहितो इनटू ह्या sec स्क्वेअर x बाय 2 ला मी लिहू शकतो 1 अपॉन cos स्क्वेअर x बाय 2. सिंप्लिफाय करत चालू आहे मी सोबत होते. ओके, इनटू हा d बाय dx ऑफ x बाय 2 आहे. x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचा आहे. मग काय बघा d बाय dx ऑफ x बाय 2 तुम्हाला सांगितलं आहे, पण तो काय बघा हा x बाय 2 म्हणजे काय 1/2 इनटू x आहे. 1/2 तर कॉन्स्टंट टर्म झाली, मग 1/2 इनटू d बाय dx ऑफ x काय बघा कट झाला, मग राहिला काय फक्त तुमचा 1/2. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आला तुमचा x बाय 2 चा 1/2 आला इनटू 1/2. आता बघा हे जे आपण लिहिलं cos x बाय 2 sin x बाय 2 इनटू 1 अपॉन cos स्क्वेअर x बाय 2. तर हा तुमचा जो आहे बघा हा तुमचा cos x बाय 2 आणि हा cos स्क्वेअर x बाय 2 मधला एक cos x बाय 2 काय झाला तुमचा कट झाला. मग राहिलं काय तर बघा हा तुमचा 1/2 राहिला काय बघा हा तुमचा 1/2 म्हणजे 1 अपॉन इथे राहिला तुमचा याच्यासोबत sin x बाय 2 आणि इनटू cos x बाय 2. कसला फॉर्म्युला आहे
बघा sin x बाय 2 आणि cos x बाय 2 फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे. कसला फॉर्म्युला आहे तुमचा sin, बघा हा फॉर्म्युला शिकले की तुम्ही sin 2x is equals to sin x into cos x. ओके, काय दिलंय sin x into cos x. मग इथे काय दिलंय तुम्हाला, फक्त sin x by 2 दिलाय, sin x by 2 cos x by 2. म्हणजे इथे पण काय झालं पाहिजे, sin 2x by 2 झाला पाहिजे, हा 2 कॅन्सल. म्हणजे कसला आला तो फॉर्म्युला sin x चा. म्हणजे याला आपण लिहू शकतो 1/2 हा ऍज इट इज, आणि हा फॉर्म्युला तुमचा sin x चा. म्हणजे काय आलं तुमचं 1/, बघा काय आलं sin x. बघा हा 2 पण तुमचा कट होईल, राहील काय तुमचा तो फक्त 1/sin x. आणि 1/sin x म्हणजे काय असतो, बघा इकडे लिहितो 1/sin x जो असतो तो काय असतो तुमचा cosec x. इथे काय तुमचं आन्सर dy by dx is equals to येईल तुमचा cosec x. 1/sin x असतो तुमचा cosec x. ओके, अतिशय सोपं आहे. इथे काय केलं आपण लक्षात आलं तुमच्या, हा तुमचा 1/2 sin x by 2 होता, 1/2 sin x by 2 into cos x by 2. आपण फॉर्म्युला वापरला तुमचा sin 2x चा. ओके, त्याच्यानुसार हा तुमचा आलेला आहे. लक्षात ठेवा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ट्रिग्नोमेट्रीचे सर्व फॉर्म्युले तुम्हाला इथे वापरायला लागणार. जिथे सिम्प्लिफाय होतं तिथे तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, आणि केलंच पाहिजे. जेवढं छोटं तुमचं आन्सर येणार आहे तेवढा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे तुमचं 3rd नंबरचं. आता आपण सोडूया 4th नंबर. बघा डेरिव्हेटिव्ह आहे, मी तुमचं मुद्दाम हळू घेतोय. प्रत्येक फॉर्म्युला मी कोणता यूज होतोय आणि कसा तो आहे तो प्रत्येक वेळेस मला एक्सप्लेन करतोय, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ मध्ये कमी क्वेश्चन्स होत आहेत. ओके, आता बघूया आपण पुढचं. √4 तुम्हाला दिलंय, बघा 4th नंबर दिलाय tan root x. y दिलाय तुम्हाला, y is equals to tan root x. मग याला म्हणा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं नाही, अगोदर चेक करायचं, त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. याला काही सिम्प्लिफाय पण करायची गरज नाही, ते खूपच ऑलरेडी सिंपल आहे. मग काय dy by dx is equals to d by dx of कसला tan root x. याच्यात कोणते फॉर्म्युले, तर बघा सगळ्यात पहिला √x चा फॉर्म्युला वापरायला लागेल, त्याच्यानंतर ही तुमचा tan चा फॉर्म्युला येईल, त्याच्यानंतर परत तुमचा √x चा फॉर्म्युला इथे येणार आहे. बघा अतिशय सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाहीये. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय आहे, d by dx ऑफ √x काय असतो 1/2 √x. √x च्या ठिकाणी काय दिलं आहे tan root x. मग हा कंपोजिट फंक्शन आहे. ओके, हे काय आहे तुमचं कंपोजिट फंक्शन, म्हणून परत याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं d by dx ऑफ. आता हे परत रूट घ्यायचं नाही बरं का, फक्त आतलं काय दिलं आहे tan of root x. ओके, मग हे परत ऍज इट इज 1/2 tan root x. ओके, 1/2 tan root x into tan x चा फॉर्म्युला. tan x चा फॉर्म्युला काय असतो तुमचा sec स्क्वेअर, काय इथे sec स्क्वेअर, काय sec स्क्वेअर रूट x into परत हा रूट x d by dx of root x. ओके, अशा प्रकारे हे तुमचं येणार आहे. मग पुढे बघा काय 1/2 tan root x into sec square root x into काय 1/2 root x. अशा प्रकारे म्हणजे याला लिहिताना आपण काय लिहिणार आहे, तर बघा तुमचा जो दिलेला आहे त्याला लिहिणार आपण हा sec स्क्वेअर इकडे sec स्क्वेअर रूट x इकडे आला, त्याच्यानंतर हा तुमचा हा 2 आणि 2 आपण ला दोन मल्टिप्लाय केले 2 चा 4 झाला, त्याच्यानंतर इथे 4 रूट x into
tan रूट x. ओके, अशा प्रकारे हा तुमचा आला dy बाय dx. चेक करूया आपण. sec स्क्वेअर रूट x अपॉन 4 रूट x इनटू अंडर रूट ऑफ tan रूट x. अशा प्रकारे हे आहे. अशा प्रकारे जे 4 एक्झाम्पल इथे सॉल्व्ह झालेले आहेत. अतिशय सिंपल आहे, काही याच्यामध्ये टफ असं नाही. ओके, तर बघा पुढचा आहे आपला 5th नंबरचा. इथपर्यंत लिहून घ्या, सोपं आहे. पुढचा घेऊया आपण 5th नंबर. रिझनिंग करता मी तुम्हाला सांगितलं रिझनिंग कसं करायचं आहे. रिझनिंग करत चालू प्रत्येक याच्या समोर लिहायचं की कोणता फॉर्म्युला तिथे आपण यूज केलेला आहे, म्हणजे तुम्हाला बेटर इम्प्रेशन तुमचं पडणार आहे. 5th नंबर दिलाय तुम्हाला cot क्यूब पुढे log of x क्यूब. cot क्यूब log of x क्यूब. मग याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला आपल्याला लागणार पहिल्यांदा तुम्हाला cot क्यूब दिलाय. ओके, काय दिलं तुम्हाला cot क्यूब दिलेला आहे. मग सर्वात अगोदर तुम्हाला फॉर्म्युला येणार इथे x रेज टू n चा. ओके, हा x आहे रेज टू n चा फॉर्म्युला आहे, म्हणजे तो n x रेज टू n मायनस 1. त्याच्यानंतर येणार तुमचा cot चा फॉर्म्युला, कारण x मध्ये काय तुमचा cot आहे. मग cot नंतर परत तुमचा येणार आहे cot केल्यानंतर परत log चा, log झाल्यानंतर परत हा x क्यूब चा फॉर्म्युला तुम्हाला करायला लागणार आहे. तर बघूया काय आहे तुमचं. मग हा तुम्हाला y दिलाय, मग याला म्हणजे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं तर येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू काय येणार आहे d बाय dx ऑफ cot क्यूब log x क्यूब. ओके, अशा प्रकारे. मग आता बघा d बाय dx ऑफ cot क्यूब x रेज टू n दिला आहे, म्हणजे काय तर बघा जर cot क्यूब x असतात आपण काय केलं असतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की जे फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या बुक मध्ये कंपोजिट फंक्शनचे ट्रिग्नोमेट्रीचे त्याचे cot क्यूब x जर दिला असेल तर काय होतं 3 cot स्क्वेअर x. ओके, काय होतं 3 cot स्क्वेअर x होईल, आणि त्याच्यानंतर परत होईल तुमचा d बाय dx ऑफ cot x. ओके, अशा प्रकारे तो होणार आहे. मग इथे बघायचं आपल्याला काय d बाय dx ऑफ cot क्यूब log x क्यूब. तर काय होणार तुमचा हा होईल 3 cot स्क्वेअर कशाचा, तर log ऑफ x क्यूब चा इनटू पुढे काय होईल तुमचा होणार आहे d बाय dx. आता d बाय dx असला cot चा, बघा फक्त घ्यायचंय cot ऑफ log ऑफ x क्यूब. नाहीतर म्हणणार सर इथे cot स्क्वेअर दिला आहे, मग cot स्क्वेअरचा घ्यायचा का नाही, cot स्क्वेअरचा घ्यायचा नाही. फॉर्म्युला काय असतो आपला x रेज टू n इज इक्वल्स टू n x रेज टू n मायनस 1. ओके, आणि फक्त हा जो x असतो त्या x चा आपण पुढे घेत असतो की डेरिव्हेटिव्ह जर कंपोजिट फंक्शन असेल तर, म्हणून फक्त कसं घेतो cot चा. नाही तर म्हणणार सर इथे स्क्वेअर दिला आहे मग परत स्क्वेअरचं घ्यायचं नाही, तसं करायचं नाही. फॉर्म्युले परत एकदा चेक करा व्यवस्थित. ओके, पुढे येणार तुमचा हा 3 cot स्क्वेअर इनटू log ऑफ x क्यूब इनटू d बाय dx ऑफ cot. cot चं डेरिव्हेटिव्ह काय तर येतं ते cosec स्क्वेअर x काय तर मायनस cosec स्क्वेअर x, म्हणजे तो येणार तुमचा मायनस cosec स्क्वेअर. पुढे काय बघा आता ही जागा पुन्हा नाही बघा cot x चं डेरिव्हेटिव्ह तुमचं होतं मायनस cosec स्क्वेअर x. मग इथे ना तुमचं इनटू मायनस cosec स्क्वेअर. cosec स्क्वेअर काय log x क्यूब. ओके, सॉरी बघा इथपर्यंत आपण असं केलं d बाय dx ऑफ cot काय आलं मायनस cosec स्क्वेअर, आणि x च्या ठिकाणी दिलं तुम्हाला log ऑफ x क्यूब. ओके, मग इथे झालं का तर नाही, परत येणार तुमचं d बाय dx. मग d बाय dx कशात येणार आहे तर तो येणार तुमचा log ऑफ x क्यूब चा. मग पुढे आता ही टर्म अशीच परत 3 cot स्क्वेअर log ऑफ x क्यूब इकडे मायनस cosec स्क्वेअर log ऑफ x क्यूब इनटू d बाय dx ऑफ log ऑफ x क्यूब. अतिशय सोपं आहे.
काय डी बाय dx ऑफ लॉग ऑफ x क्यूब. मग लॉग ऑफ x क्यूब जे असतं म्हणजे लॉग x जर असेल, लॉग x जर असेल तर काय लिहितो आपण 1 upon x. मग लॉग x क्यूब असूया काय लिहिणार त्याला इनटू 1 upon x क्यूब. मग x क्यूब आला परत काय म्हणणार फक्त x असतं आपण सोडून दिलं असतं. x क्यूब आला म्हणून परत काय म्हणणार d बाय dx ऑफ x क्यूब. अतिशय सोपं आहे, प्रॅक्टिस गरजेची आहे. इथे तुमचा 3 cot स्क्वेअर log x क्यूब इनटू मायनस हा मायनस जो आहे तो आपण इकडे घेऊन येऊया म्हणजे लिहू -3 cot स्क्वेअर log x क्यूब ओके इनटू cosec स्क्वेअर log x क्यूब इनटू हा 1 upon x क्यूब आहे तो काय झाला 1 upon x क्यूब आहे तो इथे लिहिला आपण x क्यूब ओके इथे लिहा पूर्ण किंवा मग इथे लिहा कुठे लिहिला तरी चालतो किंवा मग तात्पुरतं कन्फ्युजन म्हणून मी इथेच लिहिला ओके 1 upon x क्यूब आणि हा x क्यूब आहे x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय आला 3x स्क्वेअर आला ओके इनटू इथे तुमचा 3x स्क्वेअर ओके अतिशय सिंपल आहे काही याच्यात अवघड नाही बघा. आता 3 आणि हा 3 काय होईल 3 3 -9 ओके. त्याच्यानंतर हा x स्क्वेअर गेला आणि हा x क्यूब मधला x स्क्वेअर गेला राहिला काय फक्त x म्हणून -9 upon x ओके. त्याच्यानंतर बघा cot स्क्वेअर x फॉर्म्युला बघा इथे बघा cot स्क्वेअर x log x क्यूब इथे पण log x क्यूब सेम आहे. cot स्क्वेअर x इनटू cosec स्क्वेअर x कसला फॉर्म्युला आहे बघा cos स्क्वेअर x इनटू cosec स्क्वेअर x कसला फॉर्म्युला आहे का नाही कसलाही तो फॉर्म्युला तुमचा नाही. मग याला आपण लिहू काय शकतो -9 upon x याला लिहिणार cot स्क्वेअर log x क्यूब इनटू cosec स्क्वेअर इनटू log x क्यूब अशा प्रकारे. आणि हे झालं तुमचं डेरिव्हेटिव्ह क्वेश्चन नंबर 5. तर बघा आता आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 तो दिला तुम्हाला 5 रेज टू sin क्यूब x 3 काय दिलाय 5 रेज टू. बघा मग सर्वात अगोदर तुम्हाला फॉर्म्युला कोणते यूज करायला लागतील ते एक्सप्लेन करतो. बघा काही अवघड नाही 5 रेज टू म्हणजे a तुमचा a रेज टू x चा फॉर्म्युला वापरायला लागेल ओके. तो असतो आपला a रेज टू x इनटू log a ओके d बाय dx ऑफ. त्याच्यानंतर तुम्हाला वापरायला लागेल log a आल्यानंतर परत तुमचा एक sin क्यूब चा फॉर्म्युला sin क्यूब x चा फॉर्म्युला तो येणार तुमचा 3 sin स्क्वेअर x. त्याच्यानंतर तुम्हाला वापरायला लागणार परत x 3 चा फॉर्म्युला ओके. अशा प्रकारे तुम्हाला एक फॉर्म्युला इथे वापरायला लागणार आहे. मग चला सुरुवात करूया. तुम्हाला तिथे y 5 sin क्यूब x 3 तुम्हाला दिलेला आहे ओके. तर मग डिफरन्शिएट with respect to x differentiate with respect to x काय डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर dy by dx is equal to d by dx कशाचा तर 5 raised to sin cube x 3 ओके. म्हणजेच काय तो याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण a raised to x आहे पूर्ण हा a आहे तुमचा कॉन्स्टंट टर्म आहे आणि त्याच्यावरती पॉवर तुम्हाला दिलेली आहे. मग काय फॉर्म्युला तो a raised to x म्हणजे 5 raised to sin cube x 3 ओके. त्याच्यानंतर इनटू log a log a काय तुमचा log a म्हणजे a च्या ठिकाणी तुम्हाला 5 दिला म्हणून 5 इनटू log 5 ओके. इथपर्यंत झालं. तर त्याच्या पुढे परत हा जो x तुम्हाला दिला आहे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल sin क्यूब x 3 चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायला लागणार आहे. मग बघा काय इनटू d by dx ऑफ sin क्यूब x 3 ओके. काही याच्यामध्ये अवघड असं नाही. बघा ही टर्म तुमची ऍज इट इज येणार आहे. परत इथे काय येते 5 व्यवस्थित लिहितो बरोबर नको काहीच 5 रेज टू sin क्यूब x 3 ही ऍज इट इज log 5
ही पण ऍज इट इज. मग dy dx ऑफ sin क्यूब x प्लस 3. sin क्यूब x काय 3 sin स्क्वेअर x काय 3 sin स्क्वेअर x काय तुमचा x प्लस 3. तो नॉर्मल आहे का? तर तो नॉर्मल नाही. मग परत काय करायला लागेल? हा जो x दिलाय परत त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तुमचा dy dx ऑफ x प्लस 3. बघा इथपर्यंत तुमचं ऍज इट इज झालं. हा जो दिलाय x प्लस 3 पर्यंत काय तो 5 रेज टू sin क्यूब x प्लस 3 ओके इनटू log 5 इनटू 3 sin स्क्वेअर x प्लस 3 आणि dy dx ऑफ x प्लस 3 काय ना तुमचा जो dy dx ऑफ x आहे dy dx ऑफ x काय तुमचा 1 येतो आणि हा प्लस 3 तो काय ना तुमचा 0 येणार आहे. ओके म्हणजे हा इनटू 1 झाला. इनटू 1 आपण लिहत सुद्धा नाही. ओके वाटल्यास dy dx ऑफ याला असं करून लिहूया म्हणजे x स्टेप जी आपण लिहिली dy dx ऑफ x प्लस 3 इथे आपल्याला लिहून घेता येईल. ओके सॉरी इथे डायरेक्ट x प्लस 3 नाही ना. हा काय केला आपण 3 sin स्क्वेअर x प्लस 3 आहे. मग हा sin x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. कशाचं घ्यायला लागेल? sin x. इथे तुमचा sin x प्लस 3 काय sin x प्लस 3 येणार आहे. कन्फ्युजन नको. 3 sin स्क्वेअर x प्लस 3 आणि मग ह्या sin चे डेरिव्हेटिव्ह काय होतं तुमचं? तर ते होतं cos. sin चे डेरिव्हेटिव्ह होतं तुमचं cos. तुमचा हा cos x कारण sin चा काय sin चा तुमचं cos x. बघा cos x इनटू हा x प्लस 3 जर घेतला आपण dy dx ऑफ x प्लस 3 तो येणार तुमचा 1. हे तुमचं 5 रेज टू sin क्यूब x प्लस 3 इनटू log 5 इनटू 3 sin. ओके हा जो 3 आपण इकडे लिहू शकतो किंवा राहू द्या 3 sin स्क्वेअर x प्लस 3 इनटू cos x. याला काय आपण सिंपलीफाय करू शकतो का? आन्सर चेक करूया. 3 cos x sin स्क्वेअर x 5 sin स्क्वेअर x प्लस 3 log 5. ओके फक्त याला लिहिताना काय दिलंय 3 cos x. हा 3 घेतला cos x इनटू sin स्क्वेअर x प्लस 3 इनटू हा तुमचा 5 रेज टू sin क्यूब x प्लस 3 त्याच्यानंतर इनटू log 5 अशा प्रकारे. ओके लक्षात आलं. हे झालं म्हणजे क्वेश्चन नंबर 6. काही याच्यामध्ये डिफिकल्ट असं नाही. ओके लक्षात आलं तुम्हाला. x प्लस 3 चे डेरिव्हेटिव्ह जे येतं तुमचं ते 1 येणार आहे म्हणून इथे आपण काही लिहिलं नाही. आणि 1 आला तर प्लस थोडी होणार आहे तुमचा काय तो मल्टिप्लाय त्याला होतोय त्याच्यामुळे आपण त्याला घेतलंच नाही. ओके तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर आपण इथे 1 वाटल्यास घेऊन घेऊया इनटू 1. ठीक आहे तर चला आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 7. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 5. आता बघूया क्वेश्चन नंबर 7. बघा 7 तुम्हाला दिलाय y cosec. 7 दिलाय y cosec under root of cos x. under root of cos x. कोणता फॉर्म्युला येईल ते बघा. कोणते फॉर्म्युले यूज होणार आहे तर पहिला होईल तुमचा cosec x चा. cosec x नंतर तुमचा होईल under root of x चा त्याच्यानंतर होईल तुमचा cos x चा. हे तीन फॉर्म्युले यूज होणार आहेत. हे तीन फॉर्म्युले तुमचे पाठ करायचे. बघा cosec x काय डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x काय तो y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equals to cosec x चा डेरिव्हेटिव्ह होतो तुमचा minus cosec x cot x. ओके होतो मायनस. बघा एक स्टेप लिहूया स्किप केली होती आपण ती. cosec under root of cos x. तर cosec x चा डेरिव्हेटिव्ह होतो तुमचा मायनस
कोसेक x, x च्या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे रूट ऑफ कॉस x इनटू कॉट x, म्हणजे कॉट ऑफ कॉस रूट कॉस x इनटू, आता याला डेरिव्हेटिव्ह इनटू काय इनटू d बाय dx ऑफ रूट ऑफ कॉस x. ओके, म्हणजे होईल तुमचं हे ॲज इट इज येईल बघा, मायनस कोसेक रूट कॉस x इनटू कॉट रूट कॉस x इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय d बाय dx ऑफ रूट कॉस x, मग रूट x चा फॉर्म्युला 1/2 रूट x, रूट x च्या ठिकाणी काय येते कॉस x, मग हे इथून पुढे इनटू परत d बाय dx ऑफ याच्या मधली व्हॅल्यू काय cos x, d बाय dx ऑफ cos x. बघा अतिशय सिंपल, काय येते मायनस कोसेक इनटू अंडर रूट ऑफ cos x इनटू कॉट अंडर रूट ऑफ cos x इनटू हा होईल तुमचा 1/2 अंडर रूट ऑफ cos x इनटू d बाय dx ऑफ cos x, cos x चं डेरिव्हेटिव्ह तुमचं sin x. ओके, cos x चं डेरिव्हेटिव्ह तुमचं sin x. ओके, हे झालं तुमचं आन्सर. फक्त याला व्यवस्थित घ्यायचे, कसं लिहिणार, हा तुमचा sin x अपॉन हा लिहूया 2 अंडर रूट ऑफ cos x, हा मायनस साइन इकडे घेतला म्हणजे इथे आला तुमचा cosec अंडर रूट ऑफ cos x इनटू cot ऑफ अंडर रूट cos x. चेक करूया आन्सर, मायनस साइन ऑफ 2. ओके, अशा प्रकारे तुमचं इथे क्वेश्चन नंबर 2 मधला 7 सॉल्व झालेला आहे. बघा हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तुमचा cos x चा तो मायनस sin x. ओके, तो मायनस आणि हा मायनस काय झालाय ते कट झालाय म्हणून हा तुमचा प्लस. ओके, तुम्ही विचार करा हा मायनस कुठे गेला, हा इथला मायनस आणि हा मायनस इथे काय झालाय प्लस झालेला आहे. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन नंबर 7 इथे कंप्लीट झालेला आहे. लिहून घ्या. आता आपण बघूया तुमचा प्रॉब्लेम A. ओके, प्रॉब्लेम A आपण आता बघतोय. तर बघा अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. y log of काय दिलं तुम्हाला, y log. मग log कशाचा दिलाय तर म्हटलंय log of cos of x3, log of cos त्याच्यानंतर x3 5. मग क्वेश्चन बघून तुम्हाला कळेल की कोणकोणते फॉर्म्युला इथे वापरायचे आहेत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिला फॉर्म्युला आहे तुमचा log x चा. ओके, परत त्याच्यानंतर येणार तुमचा cos x चा फॉर्म्युला, त्याच्यानंतर परत तुमचं x3 चं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. बघा काय y log of, नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हटलं तर dy by dx d by dx. ओके, मग कशाचा d by dx तर log cos x³ - 5. ओके, म्हणजेच काय तो d by dx ऑफ log of cos x³ - 5. log x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो तुमचा 1/x, म्हणजे काय तो 1/cos x³ - 5 इनटू d by dx. ह्या x चा परत डेरिव्हेटिव्ह कारण कंपोजिट फंक्शन आहे d by dx ऑफ cos x³ - 5. ओके, त्याच्यानंतर होईल हा 1/cos x³ - 5 ऍज इट इज, याच्यात काही चेंजेस होणार नाही. मग d by dx ऑफ cos, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin म्हणून ते मायनस sin, म्हणून तो मायनस आपण इथे दिला मायनस sin, किंवा समजण्यासाठी इथे लिहितो कन्फ्युजन होईल तुमचं मायनस sin x³ - 5. ओके, ह्याला डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर परत ह्या cos चा डेरिव्हेटिव्ह झाला परंतु हा आतला x बाकी राहिला, मग परत म्हणणार d by dx ऑफ x³ - 5. बघा काय होईल, हा मायनस साइन इथे येतो मायनस sin x³ - 5 अपॉन cos x³ - 5.
ओके, आणि इकडे तुमचा dy dx ऑफ x³ - 5, x³ चं डेरिव्हेटिव्ह होतं तुमचं 3x² - 5 चं होतं 0, म्हणजे काय आला तो 3x², म्हणून मी इथे लिहितो इनटू 3x², म्हणजे हा काय होईल तुमचा बघा -3x² sin x³ - 5 आणि cos पण x³ - 5, मग sin x upon cos x, sin x upon cos x होतो तुमचा tan x, म्हणून -3x² tan x³ - 5. जेवढं सिंप्लिफाय करता आलं तेवढं आपल्याला हे सिंप्लिफाय करायचं आहे. काय आलं -3x² tan x³ - 5. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 8. ओके, अतिशय सोपा आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. लिहून घ्या. आता बघतो आपण पुढचा तुमचा क्वेश्चन नंबर 9. ओके, क्वेश्चन सेकंड आपण सॉल्व करतो एक्सरसाइज 1.1 चा, त्याच्याबद्दल 9 आता आपण बघणार आहोत. बघा 9 मध्ये काय दिलं तुम्हाला y हा थोडा भारी क्वेश्चन आहे. y e 3 sin² x, काय दिलं आहे 3 sin² x minus 2 cos² x. ओके, अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे 3 sin² x minus 2 cos² x. ओके, मग याला म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय dy dx is equals to d by dx. कसला d by dx? तर e 3 sin² x minus 2 cos² x. ओके, कोणता फॉर्म्युला यूज करणार सर्वात अगोदर e चा, e चा झाल्यानंतर त्याच्यानंतर हा होईल तुमचा 3 sin² x, म्हणजे परत हा sin² x चा फॉर्म्युला, आणि परत हा तुमचा cos² x चा फॉर्म्युला इथे यूज होणार आहे. बघा मग अतिशय सिंपल आहे. e चा फॉर्म्युला काय असतो तुमचा e चा डेरिव्हेटिव्ह परत तुमचा e म्हणजे हा e 3 sin² x minus 2 cos² x. इथपर्यंत चालू. मग परत हा x नाही कंपोजिट फंक्शन आहे, म्हणून त्या कंपोजिट फंक्शनचं परत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं d by dx ऑफ काय d by dx मध्ये, तर तो येईल तुमचा 3 sin² x minus 2 cos² x. अतिशय सिंपल. मग परत आता 3 हे ऍज इट इज बघा, इथपर्यंत तुमचा ऍज इट इज येणार 3 sin² x minus 2 cos² x. इथपर्यंत ऍज इट इज झालं इनटू आता d by dx ऑफ 3 sin² x, याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा होईल मायनस याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा होईल. ओके, म्हणजे काय होतो 3 असा राहील 3 इनटू हा 2 sin² x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे 2 sin x, म्हणजे काय 3 इनटू 2 sin x मायनस इथे काय होणार आहे हा 2 ऍज इट इज इनटू cos² x 2. ओके, cos² x बरोबर, म्हणजे तुमचा 2 cos x. बघा काय बघा कंपोजिट फंक्शन आहे इथे सुख होते आपल्याला. बघा व्यवस्थित लिहूया. ह्या टर्मला मल्टिप्लाय. ओके, त्याच्यानंतर इथे काय तुमचा हा d by dx ऑफ कन्फ्युजन होणे म्हणून x स्टेप 3 sin² x minus d by dx ऑफ 2 cos² x. अशा प्रकारे लिहिलं, कन्फ्युजन होऊ नये, माझंच होत होतं इथे, त्याच्यामुळे आपण लिहिलं e 3 sin² x minus 2 cos² x as it is d by dx of 3 sin² x. काय ना याचा डेरिव्हेटिव्ह 3 sin² x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा, तर तो येईल 3 into sin² x चा 2 sin x. ओके, into d by dx of sin x करायला लागेल. आता काय करायला लागेल, परत या sin x चा डेरिव्हेटिव्ह into d by dx of sin x मायनस इथे काय तुमचा 2 as it is into cos² x चा डेरिव्हेटिव्ह 2 cos x into d by dx of cos x. अशा प्रकारे होईल हे ऍज इट इज. बघा e 3
sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x इथपर्यंत. त्याच्यानंतर हा होईल तुमचा 3 to the 6 किंवा मग याला असं राहू द्या, तुला आपण लिहून घेऊया. त्याला 3 लिहितो मी. 3 into हा आहे तुमचा 2 sin x d by dx of sin x. मग sin x चे डेरिव्हेटिव्ह होतं तुमचं cos x. ओके, हा तुमचा into cos x मायनस हा 2 into 2 हा तुमचा cos x आणि cos x चे डेरिव्हेटिव्ह तुमचं मायनस sin x. ओके, अशा प्रकारे. मग बघा याला आपण असं लिहू शकतो का, हा तुमचा e raised to 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x इथपर्यंत. ओके, आणि हा व्यवस्थित x मायनस 2 cos स्क्वेअर x खाली आले तुम्हाला कळणार नाही, याच्यात पुढे तुम्ही समजणार त्याला. ओके, त्याच्यामुळे व्यवस्थित मायनस 2 cos स्क्वेअर x इंटू. ओके, इंटू ही टर्म काय तुमची 3. आता बघा इथे काय दिलंय 2 sin x cos x. ओके, काय दिलंय तुम्हाला 2 sin x cos x. कसला फॉर्म्युला आहे तुमचा तो sin 2x चा. ओके, हा मायनस आणि हा मायनस मी केला प्लस. मग राहिला काय इथे हा 2. परत इथे बघा 2 cos x sin x राहील, म्हणजे 2 sin x cos x. कसला फॉर्म्युला आहे परत तुमचा sin 2x चा. मग इथे आपण आन्सर लिहिताना काय लिहू शकतो बघा, आता 3 आणि हा 2, 3 plus 2 काय झालं 5, कारण हे sin 2x sin 2x म्हणजे काय होतो 5 sin 2x. ओके, याला लिहू शकतो आपण e raised to 3 sin स्क्वेअर x minus 2 cos स्क्वेअर x into 5, 3 plus 2 झालं 5 sin 2x. अशा प्रकारे हा झाला तुमचा इथे डेरिव्हेटिव्ह ह्या क्वेश्चन नंबर 9 चा. ओके, लिहून घ्या. आता आपण बघूया पुढचा आणि ह्या व्हिडिओ मधला शेवटचा क्वेश्चन. ओके, इथे आपण थांबणार आहोत. तुमचा 10 नंबर झाला की बाकीचे जे क्वेश्चन असतील ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया. बघा पुढचा दिलाय तुम्हाला शेवटचा, मला दिलाय y cos स्क्वेअर. काय दिलाय y cos स्क्वेअर log y cos स्क्वेअर कसला तर log x स्क्वेअर 7. ओके, अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिला. मग काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. त्याच्यानंतर cos स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय होईल तुमचं बघा, x टेक घेऊया एक्स्ट्रा dy dx ऑफ cos स्क्वेअर log x स्क्वेअर 7. ओके, इथे काय cos स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2 cos ही टर्म काय दिली log x स्क्वेअर 7. ओके, इक्वल टू झालं. मग इनटू परत ह्या x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy dx. कसला dy dx तर log x स्क्वेअर 7. ओके, मग ही टर्म ऍज इट इज 2 cos log x स्क्वेअर 7. ओके, त्याच्यानंतर dy dx ऑफ log x स्क्वेअर 7. मग log x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचं 1 upon x म्हणजे काय इथे 1 upon x स्क्वेअर 7 इनटू d by dx कशाचं x स्क्वेअर 7 चं. ओके, म्हणजे काय इथे हा 2 cos इनटू log x स्क्वेअर 7 इनटू 1 upon x स्क्वेअर 7. ओके, इथपर्यंत ठीक आहे. आता x स्क्वेअर 7 चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x 7 चा 0 म्हणजे आपण लिहिलं नाही. मग याला लिहिताना आपण कसं लिहू शकतो, सिम्प्लिफाय करून बघा काय करणार आपण इथे, अतिशय सोपं आहे. बघा चूक झालेली आहे, कंपोजिट फंक्शन असताना आपण चुकीचं लिहिलं आहे. इथे डायरेक्ट आपण log x स्क्वेअर 7 चा डेरिव्हेटिव्ह घेतला, तो नव्हता घ्यायला पाहिजे ना आपण. हा काय आला तुमचा 2 cos आला. मग त्याच्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह इथे पाहिजे होता d by dx ऑफ cos. cos मध्ये काय तर log x स्क्वेअर 7. ओके, असं पाहिजे. म्हणजे काय इथे 2 cos
log x square plus 7. ओके, त्याच्यानंतर d by dx ऑफ cos. cos चं डेरिव्हेटिव्ह काय होतं तुमचं मायनस साइन. काय होतं मायनस साइन. मायनस साइन मध्ये काय येईल परत तुमचा log x square plus 7. ओके, मग असं असेल हे तुमचं cos चं मायनस साइन झालं. पुढे परत काय ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इनटू d by dx. d by dx कसलं तर log x square plus 7. ओके, त्याच्यानंतर 2 cos log x square plus 7 log x square plus 7 into minus sin. ओके, हा मायनस होय तो मी इकडे देतो, हा जो इथला मायनस आहे तो मी इथे दिला. ओके, इनटू आला तुमचा हा sin log x square plus 7. ओके, त्याच्यानंतर d by dx ऑफ log काय येतो इनटू 1 upon x square plus 7 into d by dx of x square plus 7. ओके, सोपं आहे. म्हणजे हा काय तुमचा -2 cos log x square plus 7 त्याच्यानंतर sin log x square plus 7. ओके, मग काय तुमचा तो इनटू हा 1 upon x square plus 7 आणि हा d by dx of x square plus 7 म्हणजे काय x square चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 2x आणि हा upon x square plus 7 याच्यातला 7 चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 0 होतो, त्यामुळे आपण तो लिहिलेला नाही. मग याला कसं लिहू शकतो आपण -2x. ओके, ही टर्म पुढे आली x square plus 7. आता जर तुम्ही विचार केला ओके, हा मायनस ही टर्म आपण पुढे आणली. आता इथून जर विचार केला तुम्ही 2 cos बघा 2 cos x पकडूया आपण आणि हा sin x. कसला फॉर्म्युला आहे तुमचा sin 2x चा. कसला फॉर्म्युला आहे sin 2x चा. म्हणून याला आपण लिहिलं -2x x square plus 7. म्हणून याला लिहिलं 2 काय सॉरी sin 2 into log x square plus 7. ओके, अशा प्रकारे तुमचं डेरिव्हेटिव्ह बघा कसला फॉर्म्युला आहे 2 cos x into sin x किंवा 2 sin x into cos x. तुमचा sin 2x चा फॉर्म्युला असतो आणि आपण तोच लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुमचं डेरिव्हेटिव्ह इथे कंप्लीट झालेलं आहे. प्रत्येक वेळेस आन्सरला बॉक्स करत चला, ते मला इथे शक्य नाही. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला तो करत करायचा आहे. बघा अशा प्रकारे आपण तुमच्या एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर जो होता 1 तो कंप्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण आज 10 क्वेश्चन बघितलेले आहेत आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये पुढचे 8 क्वेश्चन आपण बघणार आहोत आणि पुढचा क्वेश्चन 3 आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. ओके, बरीच मोठी एक्सरसाइज आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक फॉर्म्युला परत एक्सप्लेनेशन करून सांगतोय, तुम्हाला सोपं जायला पाहिजे म्हणून. ओके, त्याच्यामुळे आपल्याला उशीर लागतोय, काही हरकत नाही. ओके, ठीक आहे. तर चला अभ्यास करत राहा. ओके, तुमचा फीडबॅक काय असेल की सर ही अडचण येते, जे पण अडचणी असतील त्या मला कॉल करून सांगत चला.